तो दिवस होता 3 मार्च 2009। पाकिस्तानच्या लाहोरमधल्या गद्दाफी स्टेडियम जवळ श्रीलंकेची टीम सिक्युरिटी सोबत बसमधून जात होती। श्रीलंका पाकिस्तानच्या दुसऱ्या टेस्टचा तो तिसरा दिवस होता। महिला जयवर्धने, कुमार संगकारा, चामिंडा वास, मुतैया मुरलीधरन असे सगळे लंकन दिग्गज बसमध्येच होते। एवढ्यात मास्क घातलेले 12 दहशतवादी स्टेडियम बाहेर आले आणि त्यांनी बसवर फायरिंग सुरू केली। इतकंच काय, त्यांनी रॉकेट लॉन्चर सुद्धा सोडला होता। एका टाइमसाठी वाटलं होतं की आता श्रीलंकन टीमचा खेळ खल्लास, पण ड्रायव्हरच्या हुशारीने सर्व प्लेयर्सचा जीव वाचला। 6 खेळाडू इंजर्ड झाले, 6 पोलीस आणि 2 सिव्हिलियन अशा 8 जणांचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानची पुन्हा एकदा जगासमोर नाचक्की झाली। आता आयसीसी इव्हेंट्स पाकिस्तानात होणारच नाहीत हे जवळपास कन्फर्म होतं, पण तरी काउन्सिलच्या मनात काय आलं देव जाणे। पण त्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटची परिस्थिती पाहून 2025चा चॅम्पियन्स ट्रॉफी इव्हेंट पाकिस्तानला होस्ट करायला दिला, पण इथेही त्यांनी मातीच खाल्ली। इतकी मोठी स्पर्धा होस्ट करूनही पाकिस्तानला जवळपास 800 कोटींचा फटका बसलाय। पण पाकिस्तानने नेमक्या काय चुका केल्या, त्यांचं गणित कुठे घडलं, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मुळात पाकिस्तानात एखाद्या क्रिकेट टीमवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती। याआधी असा प्रकार घडला होता। 2002 साली न्यूझीलंडची टीम टेस्ट सिरीजसाठी पाकिस्तानात आली होती। यावेळी त्यांच्या हॉटेलच्या बाहेर एका सुसाईड बॉम्बरने कारमधून बॉम्बस्फोट घडवून आणला। यामध्ये 14 लोक मारली गेली। न्यूझीलंडची टीम तंतरली आणि ते सिरीज अर्धवट सोडूनच पळाले। त्यामुळे असे कित्येक दहशतवादी हल्ले घडत असल्यामुळे आयसीसीने सोक्षमोक्ष लावला आणि पाकिस्तानात मेन इव्हेंट्स बंदच करून टाकले। पण नंतर त्यांना कुठून माया सुचली माहीत नाही, 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तान होस्ट करणार असं त्यांनी जाहीर केलं। यावर भारत काय निर्णय घेणार हे सगळ्यांना माहीतच होतं। आम्ही पाकिस्तानात जाणार नाही असं थेट बीसीसीआयने जाहीर केलं। यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने हायब्रिड मॉडेल आणला, म्हणजे पाकिस्तान भारतात खेळणार नाही, भारत पाकिस्तानात खेळणार नाही आणि दोघेही एकमेकांच्या देशाव्यतिरिक्त जगात कुठेही खेळतील। यामुळे भारताच्या सर्व मॅच दुबईमध्ये झाल्या। हा पाकिस्तानचा पहिला आणि सर्वात मोठा लॉस, कारण जर भारत फायनलमध्ये पोहोचला तर फायनल सुद्धा पाकिस्तानच्या बाहेर होणार हे त्यांना परवडणार नव्हतं आणि नेमकं तेच झालं। ग्रुप स्टेजमध्ये एकही मॅच न जिंकता टॅलीमध्ये पाकिस्तान खालच्या खालीच राहिला। हा त्यांचा दुसरा सर्वात मोठा लॉस, कारण होस्ट कंट्री असताना अशी मात खाणं कोणाच्याही नशिबी येऊ नये। चॅम्पियन्स ट्रॉफीचं होस्टिंग मिळतंय म्हणून पीसीबी बराच खुश होता, पण हेच त्यांच्या अंगलट येणार याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती। त्यांनी खूप पैसे खर्च करून स्टेडियम चकाचक केले, पण इतका पैसा गुंतवूनही त्यांना 1 रुपया सुद्धा वसूल करता आला नाही। एका वॉर्मअप मॅच दरम्यान न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला डोक्यावर बॉल लागला आणि घळाघळा रक्त यायला लागलं। बॅड लाईटचा फटका त्याला आणि न्यूझीलंड टीमला बसला। यानंतर साऊथ आफ्रिकन टीमच्या 3 किटबॅग चोरीला गेला। यामुळे पाकिस्तानची पार इज्जतच गेली। त्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मॅचच्या दरम्यान त्यांच्याकडून गफलत झाली। चुकून भारताचं राष्ट्रगीत त्यांनी लावलं होतं। ही गोष्ट कितीतरी दिवस हायलाइट झाली होती। आता इतकं सगळं करून शेवटी भयंकर नुकसान पीसीबीला झालंय। त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 869 कोटी रुपये खर्च केले होते, मात्र कमावले फक्त 52 कोटी। आधीच इकॉनॉमीचे 3-13 वाजलेत आणि त्यातच इतका मोठा 800 कोटींचा लॉस त्यांना झेलावा लागला। 1996 नंतर तब्बल 29 वर्षांनी एक आयसीसी इव्हेंट त्यांच्या पदरी पडला होता, त्यातही पीसीबीची मातीच झाली। यानंतर पीसीबीने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानी खेळाडूंची 90% सॅलरी कपात करून टाकली। पाकिस्तानी खेळाडूंना आता 5 स्टार हॉटेलमध्ये राहता येणार नाही। त्यांना पर मॅच फीस 40,000 मिळत होती, ती आता फक्त 10,000 इतकीच मिळणार आहे। याच तुलनेत इंडियन प्लेयर्सला टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि T20साठी 3 लाख रुपये मिळतात। एकंदरीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुधारणा करण्यासाठी होस्टिंगपासून अनेक पावलं उचलली, पण तेच या सर्वांमुळे मागे फेकले गेले। सगळीच गणितं गणल्यामुळे त्यांच्यावरही पाळी आली आहे। आता भविष्यात पाकिस्तान क्रिकेट तग धरू शकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। क्रिकेट विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।